मंत्री उदय सामंत सध्या बोलतात। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देशात सगळ्यात पॉप्युलर जर कुठे झाला असेल तर तो महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्या कार्यक्रमाचा उपयोग 5.5 कोटी लोकांना महाराष्ट्रामध्ये झाला। पण तो सरकारमार्फत केलेला कार्यक्रम होता। सरकारमधले कार्यक्रम हे चालूच राहतात, पण शिवसेना पक्ष माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातो, तो 80% समाजकारणाचा आणि समाजकारणाच्या माध्यमातून देखील शासन हे प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलं पाहिजे, शासनाच्या योजना प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचल्या पाहिजेत। म्हणून हा उपक्रम धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता केंद्रामार्फत ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी शिवसेना सज्ज झालेली आहे। तर या उपक्रमामध्ये काय आहे, आमचे शाखा प्रमुख असतील, आमचे गटप्रमुख असतील, आमचे तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, या सहायता केंद्राचा उपयोग करून जनसामान्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागणार नाही, त्यांना त्याचा त्रास होणार नाही, त्यांना त्याचा खर्च होणार नाही, याची दक्षता या अभिनव उपक्रमातून आपण घेणार आहोत। शासन आपल्या दारी हा शासनाचा कार्यक्रम होता, पण शासनाच्या पलीकडे जाऊन देखील पक्षाची काहीतरी जबाबदारी असते। या सामाजिक भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतोय आणि तो सुरू करत असताना बाकीची माहिती अहिराव मॅडम आपल्याला देतील, कारण महाराष्ट्राच्या पूर्ण या उपक्रमाचं प्रमुख त्यांना शिंदे साहेबांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्या आपल्याला आणि वैभव पण देईल। नाव राहिलं म्हणून राग म्हणू नका कोणी, वैभव पण देईल। पण आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे की शासन आपल्या दारी हा उपक्रम शासनाचा होता आणि शासनाची जबाबदारी संपली म्हणजे पक्षाची जबाबदारी संपली नाही, तर पक्षाची जबाबदारी देखील सुलभरित्या जे काही परवाने असतात, ज्या काही योजनांतून मिळणारे फायदे असतात, जी काही सर्टिफिकेट्स असतात, ज्या काही एनओसीज असतात, त्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आम्ही मानली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे। अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की कालच्या मेळाव्याच्या निमित्तानं गर्दी कोणाकडे किती होती, काय होती, हे तुम्ही खरं सगळ्यांनी दाखवलं असेल असं मी मानतो, बरोबर ना? दाखवलं असेल आमच्याकडची आतली गर्दी, बाहेरची गर्दी, आमच्यावर चिखल फेकणाऱ्यांकडची गर्दी, पण आमच्यावर चिखल फेकतो म्हणून सांगून ते हे सांगायला विसरले की आम्ही त्यांना कसं चिखलात लोळवलेलं आहे। तर तो राजकारणाचा भाग जाऊ दे बाजूला, पण गर्दी तुम्ही दाखवलेली असेल असं मी अपेक्षा बाळगतो। पण कालच्या मेळाव्याचं वैशिष्ट्य काय होतं हे देखील आपल्या सगळ्यांना कळलं असेल। आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला योजना दिल्या, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना आम्ही राजकारण न करता, कार्यकर्त्यांना त्रास न देता, उगाच शक्ती प्रदर्शनासाठी कार्यकर्त्यांना न बोलवता जो बाधिक घटक आहे त्याला मदत करण्याची भूमिका आम्ही मेळाव्याच्या निमित्ताने घेतली। अजून आम्ही काय केलं, नुसती मदत केली नाही, तर ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी आरोग्याची शिबिरं देखील आपण घेतली, तिथल्या लोकांना आरोग्याची सुविधा आपण पुरवली, महिलांच्या तपासणीसाठी आरोग्याची व्यवस्था तयार केली। हे दोनच उपक्रम करून आपण थांबलो नाही, तर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे ठीक आहे घरातलं धान्य आपण भरलं, त्याच्यानंतर कपडा लत्ता आपण दिला, परंतु याच्या मागं मुलांचं शिक्षण देखील आहे आणि म्हणून मुलांच्या शिक्षणाला काही कमी पडू नये यासाठी देखील साधन सामुग्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी उपलब्ध करून दिली। आणि अजून एक तुम्हाला मेळाव्यातलं नाविन्य कळलं असेल की शिवसैनिकांनी, प्रत्येक जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी स्वतःच्या पदरचे पैसे हे शिवसेनेच्या रिलीफ फंडामध्ये देण्याचा निर्णय घेतला आणि त्या फंडातनं शिवसेनेच्या माध्यमातून जी सेवा केली जाते, जे मदत केली जाते, त्याच्यामध्ये अजून मदत व्हावी ही भूमिका काल आम्ही मांडली। आणि मेळाव्याची सुरुवात पूरग्रस्त भागामध्ये